शिव खेले मसाने में होली. भगवान शंकरांची स्मशानातली होळी. जरा विचित्र वाटलं का? पण ही प्रथा श्रद्धेने पाळली जाते काशी येथे. ही आहे मणिकर्णिका घाटाच्या स्मशानभूमीतली शिवाची होळी. तर आज त्याच्याबद्दल थोडं जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप इंटरेस्टिंग माहिती आहे. असं मानलं जातं की भगवान शिवाने देवी सतीच्या मृतदेहावर काशीतील मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार केले होते. तेव्हापासून हा घाट महास्मशान म्हणून ओळखला जातो. इथे चितेची आग कधीच विझत नाही. एक चिता विझण्यापूर्वी दुसरी चिता पेटलेली असते. ही मृत्यूची ज्योत आहे जी कधीही विझत नाही. प्रत्येक जीवन ज्योत शेवटी त्या महाज्योतीत विलीन होते. शिव ही प्रलयाची आणि विनाशाची देवता आहे. आणि मणिकर्णिका, चक्रतीर्थ, कामाख्या येथील स्मशाने असोत किंवा खरं तर सर्वच स्मशानातल्या सर्व ज्योती या शिवाच्या परमज्योतीच आहेत, ज्यामध्ये शेवटी सर्वांनाच विलीन व्हावं लागतं. शिव हे फक्त देहरूपाचे नाव नाहीये. शिव ही वैराग्याची ती परमोच्च अवस्था आहे, ज्यात मनुष्य प्राणी मृत्यूच्या वेदना, भय किंवा नैराश्यापासून सर्वथा मुक्त होतो. शिव वैराग्याचा तो कळस आहे जिथे एखाद्याच्या मृत्यूचे दुःख होत नाही, तर तो जीवनाचा अविभाज्य भाग मानून एखाद्या पर्वासारखा आनंदाने साजरा केला जातो. जेव्हा शिव आपल्या शरीराला भस्म फासून नृत्यमग्न होतात, तेव्हा ते सर्व भौतिक गुणदोष, मोहमाया यांपासून मुक्त असतात. हेच तर शिवत्व आहे. मग स्मशानभूमीत होळी खेळण्याचा अर्थ काय? माणूस सर्वात जास्त मृत्यूला घाबरतो. त्याच्या प्रत्येक भीतीचे अंतिम कारण म्हणजे आपला स्वतःचा किंवा आपल्या जवळच्यांचा मृत्यू. स्मशानभूमीत होळी खेळणे म्हणजे त्या अनादी अशा भीतीपासून मुक्ती मिळवणे. जेव्हा भगवान शिव देवी सतीचे मृत शरीर खांद्यावर घेऊन नाचत होते, तेव्हा ते त्यांच्या मोहाच्या शिखरावर होते. शिव असूनही मृतदेहाच्या मोहबंधनात होते. मोह किती प्रबळ असतो, कोणालाही सोडत नाही. आसक्तीमुळे आपल्या प्रियजनांच्या मृत्यूच्या वेळी सामान्य लोकांनाही असाच त्रास सहन करावा लागतो. शेवटी शिव हे थांबले, पण कधी? तर आपल्या प्रिय पत्नीच्या चिताभस्माने होळी खेळून, युगानुयुगे वैरागी बनून. वैराग्य हे आसक्तीच्या सर्वोच्च शिखरावर असतानाच तर प्रकट होते. पण माणूस या मोहातून सुटत नाही. एकातून मुक्त होतो आणि दुसऱ्यात अडकत जातो. ही आसक्तीच माणसाला शिवत्व प्राप्त करू देत नाही. काशी भगवान शंकरांच्या त्रिशूळावर विसावली आहे असं म्हणतात. कैलासानंतर त्यांना काशी सर्वात जास्त आवडते. कदाचित यामुळेच काशीला एक वेगळाच वैरागी बाणा आहे. मणिकर्णिका घाट, हरिश्चंद्र घाट इथे युगानुयुगे देश विदेशातील लोक मोक्षाच्या आशेने पवित्र गंगेच्या तीरावर शिवाच्या शाश्वत प्रकाशात विलीन होण्यासाठी येत असतात. पुढची आख्यायिका अशीही आहे की सतीच्या मृत्यूनंतर तिचा पुढचा जन्म पार्वती म्हणून झाला आणि महाशिवरात्रीला त्यांचा विवाह पार पडला. काही दिवसांनी रंगभरी एकादशीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती काशीस आले. यानंतर त्यांनी गणांसह गुलाल अबिराने होळी खेळली. पण महादेवांना त्यांचे जे इतर भक्त म्हणजे भूत, पिशाच्च, यक्ष, गंधर्व यांच्यासोबत होळी खेळता आली नाही, कारण ते तर सामान्य जनतेत येऊ शकत नाहीत. मग त्यांनी रंगभरी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आपल्या या भक्तांसह स्मशानात होळी खेळली आणि तेव्हापासून काशीमध्ये स्मशानात होळी साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. फाल्गुनमध्ये काशीचा प्रत्येक कण गातो, खेले मशाने में होली, दिगंबर खेले मशाने में होली. सत्य हे आहे की शिवासोबतच प्रत्येक जीव जगातील या महान स्मशानभूमीत होळी खेळत आहे. मणिकर्णिका घाटावर खेळली जाणारी होळी मृत्यूपासून मुक्ती आणि शिवप्राप्तीचे प्रतीक आहे. ती आपल्याला जीवनाच्या क्षणभंगूर स्वरूपाची आठवण करून देते आणि मृत्यूला घाबरण्याऐवजी त्याला जीवनाचा नैसर्गिक भाग म्हणून स्वीकारण्याची प्रेरणा देते. जय महाकाल. तर अशी ही ऐकीव माहिती आहे मणिकर्णिका घाटावर खेळल्या जाणाऱ्या स्मशानातल्या होळीची. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा.
आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओसह लवकरच. धन्यवाद.